सोलापूर झेडपी पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात लागणार असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे। राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 12 जिल्हा परिषदा आणि 336 पैकी 125 पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात संपवली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाचा बिगुल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार आहे। 8 जानेवारीपूर्वी या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असं राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील उमेदवारांचं आरक्षण काढताना 20 जिल्हा परिषदांनी आणि 211 पंचायत समित्यांनी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं त्यांची निवडणूक थांबवली आहे। आता पहिल्यांदा आरक्षण मर्यादेचं पालन केलेल्या 12 जिल्हा परिषदांचीच निवडणूक होणार आहे। त्यात सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदा आहेत। जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। आता राज्य निवडणूक आयोगानं 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी केली असून 8 ते 10 जानेवारी दरम्यान त्याची घोषणा होईल, असं सूत्रांनी सांगितलं। बाकीच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र 31 जानेवारीनंतरच होतील। तत्पूर्वी जानेवारी-फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या 5,000हून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होईल। राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। त्यानुसार नगरपरिषदा नगरपालिकांची निवडणूक पार पडली। आता महापालिकांची निवडणूक सुरू असून महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। पण जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण काढताना 50% मर्यादा ओलांडल्यानं 20 जिल्हा परिषदांसह 211 पंचायत समित्यांची निवडणूक लांबली आहे। त्यावर 21 जानेवारीला सुनावणी असून न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होईल, असंही आयोगातील सूत्रांनी सांगितलं। असा असेल जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम। उमेदवारी अर्ज भरणं 10 ते 17 जानेवारी, अर्जांची छाननी आणि माघार 18 ते 20 जानेवारी, चिन्ह वाटप 21 जानेवारी, मतदान 30 जानेवारी, मतमोजणी 31 जानेवारी।